हॅलो गाईज, कसे आहात? मजेत आहात ना? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम आणि माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज चतुर्थी स्पेशल आपण मोदकाची आमटी बनवली आहे. तर चला मोदकासाठी लागणारे आपण साहित्य बघूयात. हे गावरान तीळ घेतलेलं आहेत आपण बघू शकता. ही खोबऱ्याची वाटी आहे एक अर्धी बघा, आणि हे शेंगादाण्याचं कूट आहे, हे करून घेतलेलं आहे आपण आधीच. कूट आधीच बारीक करून घेतलेला आहे. आणि हे बेसन पीठ घेतलेलं आहे. आता हा बघा 2 चमचे आपण अगदी गोडा मसाला घेतलेला आहे. हा गोडा मसाला झाल्यानंतर आता आपण अर्धा चमचा हळद घेतली. हळदीनंतर आता आपण 1 चमचा असं तांबडं तिखट घेतलेलं आहे. जास्त तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता. आणि आता चवीप्रमाणे आपल्याला मीठ घ्यायचं आहे. हे सगळं साहित्य मी एका ताटात काढून घेतलेलं आहे. म्हणजे मग कमी जास्त प्रमाण होत नाही. अगदी सगळं मापात जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच घेता येतं. त्यामुळं मी हे सगळं आधीच काढून घेतलेलं आहे. तर चला हे पीठ भिजवून घेऊयात आता आपण हरभऱ्याच्या डाळीचं. एका ताटात आपण हे पीठ काढून घेतलेलं आहे. थोडंसं ठेवलं आहे जर पातळ झालं तर नंतर वापरण्यासाठी. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आपण याच्यात. अगदी किंचित असं थोडंसं तांबडं तिखट पण घालून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात. हे सर्व मिश्रण एकत्र करून आता आपण अगदी थोडं थोडं पाणी घालणार आहोत. पाणी जास्त घालायचं नाही आहे आपल्याला. बेसनात जास्त पाणी झालं तर लगेच पातळ होतं ते. त्यामुळं अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे चांगलं असं. घट्टसर भिजवायचं आहे. त्याची पाती आपल्याला लाटता आली पाहिजे अशी, नाही का? पोळपाटावर आपल्याला पाती लाटता यावी अशाप्रमाणे घट्ट आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आणि थोडासा तेलाचा हात लावून बघा की ते अगदी एकसारखं आणि एकजीव झालं आहे पीठ असं मस्त छान मऊसूत. बघा हे पीठ आपल्याला आता 10 मिनटं तरी रेस्ट करायला ठेवायचं आहे. बघा किती मऊसूत अगदी पीठ तयार झालं आहे आता आपल्याला हे. तर चला आमटीसाठी लागणारं साहित्य काढून घेऊयात. 2-3 आपण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या, कोथिंबीर, जिरं, मोहरी हे सर्व घेतलेलं आहे आता आपण. आता हे जे आपण तीळ घेतलेले होते ते आपल्याला गॅसवर पॅन गरम करायला ठेवायचं आहे. आणि त्यात आपण पॅन गरम झाला की आपण हे तीळ घालून भाजून घेणार आहोत छान असे खरपूस असे. मंद आचेवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तिळामुळे आमटीला आणखीन सुंदर चव येते. अगदी खमंग लागते. गावरान तिळाची चव अगदी वेगळीच असते. बघा तुम्ही, तीळ आपले भाजून होत आहेत आता छान. तोपर्यंत आपण जी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे ती पण आपल्याला गॅसवर भाजून घ्यायची आहे. थोडंसं काळसर झालं तरी चालेल, काय हरकत नाही. गॅसवर आपल्याला चांगलं काळासं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघा आपले तीळ पण आता इकडं छान भाजत आहेत. तोपर्यंत तीळ पण भाजून झाले आहेत. खोबरं जे घेतलं होतं आपण भाजून ते पण चिरून घेतलेलं आहे बारीक अगदी. हे दाण्याचं कूट आपण आधीच ऑलरेडी करून ठेवलेलं होतं. तर चला हे मिक्सरला लावून घेऊयात आता. मिक्सरला आपण हे फिरवून घेतलेलं आहे मिश्रण सगळं. इकडं आपलं पीठ पण भिजलं आहे बेसनाचं. त्याच्या आपण पात्या लाटून घेऊयात बारीक बारीक. बघू शकता तुम्ही खूप छान पीठ भिजलेलं आहे आता हे. आणि अगदी न घाई करता शांतपणे अगदी मोदक करून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे चांगले. ह्या मिश्रणात पण आपण चवीप्रमाणे मीठ थोडंसं तिखट घालून घेतलेलं आहे ह्या कुटात. बघा किती सुंदर आपले मोदक तयार होत आहेत. आणि अगदी ही पारंपरिक आणि जुनी रेसिपी आहे आपली ही, आणि अगदी झटपट होणारी. बघू शकता किती सुंदर आपला मोदक तयार आहे. हे तुम्ही आधी वाफवून घेतले तरी चालतील आणि अगदी डायरेक्ट तसेच तुम्ही आमटीत सोडले तरी पण चालतात. तर चला ह्या सगळ्या आपण पात्या करून घेतलेल्या आहेत. एवढ्या पिठाचे आपले 10-12 तरी नक्कीच होणार आहे मोदक. तर बघा आपले मोदक पण आता तयार आहेत. चला आता आपण आमटी करून घेऊयात मस्त. आमटीसाठी तेल गरम करून फोडणी करून घेतलेली आहे आता ही मोहरीची, जिरं मोहरीची आपण फोडणी करून घेऊ. बघा फोडणी अगदी कडकडीत झाली पाहिजे. बघा फोडणी होत आहे आता आपली. तोपर्यंत आपण जो कोरडा मसाला आपला उरला होता त्यातच कोथिंबीर, लसूण घालून हे सगळं मिक्स करून थोडंसं पाणी घालून आता आपण हे परतून घेऊयात.
कोरडं परतलं तर ते जास्त हे होतं, त्यामुळं थोडंसं पाणी घालून परतून घ्यायचं सगळं आपला मसाला हा. बघा त्यात आता थोडीशी हळद परत करून थोडंसं तिखट आणि गोडा मसाला जो आपण केलेला आहे तो पण आपल्याला आता 2 चमचे घालून घ्यायचा आहे याच्यात. बघा किती छान आपला परतत आहे मसाला. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला असा हा मसाला परतून घ्यायचा आहे चांगला. बघू शकता किती छान आपलं तेल सुटलं आहे. गोडा मसाला पण आता आपण घालून घेतलेला आहे मस्त. आमटी जरा झणझणीतच चांगली लागते. याच्यासोबत भाकरी, लिंबू, कांदा, आहा खूपच मस्त चव लागते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा कशी झाली आहे ती. आता आपण हे जे उकळून पाणी घेतलेलं आहे ते पण आता आपण यात टाकलेलं आहे. जे कूट होतं आपलं उरलेलं ते पण आपण टाकून घेऊया त्याच्यात आमटीत. आता आपल्याला ही आमटी 10 मिनटं तरी चांगली उकळून घ्यावी लागणार आहे. बघा आता आपली आमटी पण इकडं उकळायला लागली आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात नंतर वरून. आता आपली आमटी उकळली. आमटी उकळल्याशिवाय आपल्याला याच्यात ते मोदक सोडायचे नाही आहेत. आमटी उकळली आता लगेच आपण यात हे मोदक सोडून घेऊयात. आणि मोदक सोडल्यानंतर आमटी जास्त वेळ हलवायची नाही आहे आपल्याला. जास्त वेळ ढवळत राहिलं तर मोदक फुटण्याची भीती असते. त्यामुळं मोदक सोडल्यानंतर आपल्याला 10 मिनटं तशीच अगदी मंद आचेवर रेस्ट करण्यासाठी ठेवायची न ढवळता. म्हणजे मोदक आहेत तसेच राहतात, फुटत नाहीत. बघा फक्त एकदाच आता आपण हलवून घेतलेलं आहे, परत आपल्याला हलवायचं नाही आहे. ही खूप सुंदर आणि पटकन होणारी झटपट अशी रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. माझ्या असेच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, ही नम्र विनंती. बघा आपली आमटी अगदी खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते सांगा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.